श्री विष्णू भगवंताचा तिसरा अवतार. तर तिसरा अवतार म्हणजे वराह अवतार. या अवतारात श्री विष्णूने वराहाचे म्हणजे डुकराचे रूप धारण केले होते. ज्या दिवशी घडलं त्या दिवशी भाद्रपद शुक्ल तृतीय होती, म्हणून त्या दिवशी वराह जयंती असते. नेमकं पुराणातील काय आख्यायिका आहे हे बघणार आहोत. वराह पुराणात वराह अवताराच्या संबंधित पुढीलप्रमाणे 3 प्रकारच्या आख्यायिका आहेत. मुळात हे 3 वराह होते: नीलवराह, श्वेतवराह, आदिवराह. तिघांच्या एकत्रित काळाला वराह काळ म्हणतात. नीलवराह काळ नीलवराहाच्या हिमयुगाच्या शेवटी झाला होता. जेव्हा पृथ्वीवर सगळीकडे पाणी पाणी झालं तर राहायला जागा शिल्लक नव्हती. पाद्य कल्पाच्या शेवटी महाप्रलय झाला. सूर्याच्या भयंकर तापामुळे धर्तीवरील सर्व वने सुकली. समुद्राचे पाणी पण आटलं. ज्वालामुखी जागृत झाले. अति उष्णतेमुळे समुद्राच्या आटलेल्या पाण्याचं ढग झालं. न थांबणारा मुसळधार पाऊस पडू लागला. त्यातच वादळ झाले आणि बघता बघता सर्व पृथ्वी जलमय झाली. हे पाहून ब्रह्मदेवाला चिंता वाटू लागली. त्याने क्षीरसागरात राहणाऱ्या विष्णूला अवतार घेण्यास सांगितलं आणि मग विष्णूने नीलवराहाच्या रूपात प्रकट होऊन पृथ्वीचा काही हिस्सा जलमुक्त केला. पुराणकर म्हणतात की या काळात नीलवराह आपली पत्नी नैना देवीच्या बरोबर संपूर्ण डुक्कर सेना घेऊन आला होता. त्याने आपल्या तीक्ष्ण दातांनी लता प्रहारांनी दगडी फावडी आणि दगडी कुदळींनी पृथ्वीला समतल करून राहण्यालायक बनवलं. त्यासाठी त्यांनी पर्वताचे छेद करून त्या दगडांनी आणि मातीने खोलगट खड्डे भरले. त्यानंतर पृथ्वीवर परत सुगंधित वने, पुष्करणी आणि सरोवर निर्माण केलं. लता वृक्ष उगवले आणि परत जग हिरवेगार झालं. बहुधा ह्याच काळात नीलवराहाने मधु आणि कैकट या असुरांचा वध केला. दुसरा आदिवराह काळ. नीलवराह कल्पानंतर आदिवराह कल्प सुरू झाला. या काळात दिती आणि कश्यप यांचे पुत्र हिरण्याक्षप आणि हिरण्याक्षप यांची दहशत होती. दोघांनी ब्रह्मदेवाचं अमरत्वाचे अजिंक्य राहण्याचं वर मिळवलं होतं. हा काळ हिमयुग समाप्तीनंतरचा समजला जातो. कश्यपाचे क्षेत्र काश्मीर समुद्रापासून ते काश्मीरपर्यंत होतं. संशोधकांच्या मते या काळात हिरण्याक्ष हा दक्षिण हिंदुस्थानात राज्य करीत होता. तो वराह नावाच्या आदिवासी जमातीत जन्म घेतलेला श्री विष्णूंच्या मागे लागला होता. नीलवराहाने केलेल्या पृथ्वीच्या उतरणाची चिखली उडत असे. त्याने विष्णूला युद्धाचं आवाहन दिलं. आदिवराहाच्या बरोबर प्रचंड सेना होती. त्याने आपली सेना घेऊन हिरण्याक्षाच्या राजावर हल्ला केला आणि विंध्य पर्वताच्या पायथ्याशी असलेले विशाल जलक्षेत्र समुद्रावरून त्याने हिरण्याक्षाच्या नगराला लढायला आजच्या महाराष्ट्रातील संगमनेर येथे घनघोर लढाई झाली. हिरण्याक्षाला आपल्या शक्तीचा गर्व होता. तो आधी स्वर्गात भटकायचा. त्याचा विशाल देह आणि विशाल गदा पाहून कोणीही त्याच्याशी युद्ध करायची हिंमत करत नव्हता. युद्धाच्या वेळा तो समुद्रात शिरला. त्यावेळी वराहरूपी विष्णूने आपल्या सुळ्याच्या टोकाला पृथ्वीवर उचलली आणि हिरण्याक्षाने त्याला जंगली जंगली म्हणत पृथ्वीला खाली ठेवण्यास सांगितले. पृथ्वीशी वैर असलेल्या हिरण्याक्षाने वराहाशी गदा युद्ध सुरू केलं. त्याच्या मायावी शक्ती नष्ट करून शेवटी श्री विष्णूने अंत्य हिरण्याक्षाचा अंत केला. आजही दक्षिणी भारतात हिरण्याक्षाच्या राज्याचा भाग असलेला हिंगोली, हिंगणघाट, हिंगणा नदी ही स्थळं आणि हिरण्याक्षगणाची हेगडे नावाची माणसं त्या भागात आज देखील पाहावयास मिळतात. अशा प्रकारे मात्र ही श्री विष्णू भगवंताचा तिसऱ्या अवताराची वराह अवताराची कथा मात्र अशा प्रकारे आलेली आहे. जय श्री विष्णू भगवंत. जय श्री वासुदेवाय नमः.